शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. दयाळू परमेश्वरा, आम्हाला आज एका नवीन संधीचा तू आशीर्वाद दिलेला आहेस. आम्ही ऋणी आहोत प्रभू. आम्ही तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु तरी देखील तू आम्हाला अशा रीतीने एकत्र येण्याची संधी देतोस. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. आजची सर्व उपासना तू मान्य करून घे. आम्ही तुला आनंद द्यावा आणि आम्ही तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा म्हणून या उपासनेचा उपयोग कर. तू आमच्याशी बोल आणि ते आमच्या जीवनात आणण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रार्थना यशवंत तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, उपासनेला सुरुवात करूया स्तुतिगीतांनी. आज पुनरुत्थान दिनाची काही विशेष गीतं आपण ऐकणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे उजगरे कुटुंबियांकडून. चला आपण त्यांच्याबरोबर प्रभूच्या पुनरुत्थानाची घोषणा करूया. खुशी का नई जिंदगी का दिन है खुशी का नई जिंदगी का जिंदा हुआ है मेरा खुदा है. जिंदा हुआ है मेरा खुदा है. मेरा खुदा है मेरा खुदा है. दिन है खुशी का नई जिंदगी का. सबका राजा है. वो बादशाह है. सबका राजा है. कैसी हो आफत कैसी मुसीबत, कैसी हो आफत कैसी मुसीबत, मेरी पता है मेरी पता है. दिन है खुशी का नई जिंदगी का. जाके सबने देखा, मरियम ने देखा, हमने देखा. कब्र पे जाके सबने देखा, मरियम ने देखा, हमने देखा. यीशु मसीह की कब्र है खाली, यीशु मसीह की कब्र है खाली. पत्थर हटा है पत्थर हटा है
दिन है खुशी का, हालेलुया नई जिंदगी का। हालेलुया शरीना, डॉर्थी, स्मिता आणि दीपक या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. प्रभूच्या पुनरुत्थान दिनाचा आनंद दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. आता साताऱ्याहून अपर्णा, संजीवनीताई आणि शरददादा या सुंदर गीतामध्ये आपलं पुढारीपण करतायत. है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। आओ चलिए उससे मिले, जी उठा है बसे। है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। रख न सकेगा प्रभु अपने बंधन में, जिसे रोक न सका इंसान भी, फिर जीतने से तीसरे दिन की सुबह जो देखा, तीसरे दिन की सुबह जो देखा, जी उठा है नसीब। है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। पापों के कारण वो हमारे क्रूस पे कुर्बान हुआ, देने को जीवन वो हमें मर के भी जिंदा हुआ। उसके प्रेम के गीत हमें गाए, उसके प्रेम के गीत हमें गाए, जी उठा है बसे। है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। आओ चलिए उससे मिले, जी उठा है बसे। है ये खुशी सबके लिए, जी उठा है बसे। जी उठा है बसे। जी उठा है बसे। अपर्णा, संजीवनीताई, शरददा या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्या पुढारीपण करतायत कॅनडाहून रेव्हरंड राजेंद्र कुमार साळवी. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू जीसस.
सेनाधीश परमेश्वर बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. आजचा नवीन दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोडलास बाप्पा. या क्षणापर्यंत आम्हाला तू सांभाळलेस बाप्पा आणि आमच्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुऱ्या केल्यास त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. आणि आजचा खास जो दिवस आहे बाप्पा आणि जो रिफॉर्मेशन संडे आम्ही सेलिब्रेट करत आहोत बाप्पा, आणि बाप्पा त्याबद्दल आम्ही तुझे धन्यवाद करतो बाप्पा. आणि खास करून तुझे निवडलेले दास बाप्पा मार्टिन लुथर यांच्या जीवनाबद्दल आम्ही बाप्पा तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. आणि त्याचसोबत प्रभू ख्रिस्ता ज्या प्रकारची शिकवण तू आम्हाला दिलेली बाप्पा, आम्हाला जे वचनाच्या द्वारे तू बाप्पा प्रगट केलेला आहेस की आम्ही सर्व जे विश्वासणारे आहेत बाप्पा, आम्हाला याजकपणाचा अधिकार दिला गेलेला आहे बाप्पा. आणि त्याचसोबत बाप्पा तू सांगितलेलं आहेस की विश्वासाने कृपेच्या द्वारे आमचा उद्धार झालेला आहे बाप्पा. आम्ही त्याबद्दल जे उपकार मानतो बाप्पा. त्यासोबत प्रभू ख्रिस्ता तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल, प्रेमाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो बाप्पा. आणि ज्या प्रकारे प्रभू ख्रिस्ता तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही आमचा नकार करावा आणि आपला वधस्त उचलून तुझ्या मागे यावे बाप्पा, तर त्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. त्याचसोबत बाप्पा प्रभू ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्पा आम्ही आपल्या हृदयाचं परीक्षण करावं आणि बाप्पा त्याचसोबत तुझा आवाज आम्ही वचनाच्या द्वारे ऐकावा, असं तू दयाने कृपेने हो दे बाप्पा. यावेळेस बाप्पा ज्या प्रार्थनेच्या विनंत्या आणि ज्या रिक्वेस्ट आमच्या समोर आहेत बाप्पा, त्या घेऊन आम्ही तुझ्या दयासमोर लीनतेने, नम्रतेने आम्ही उभे राहतो बाप्पा. आणि यावेळेस खास करून आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की आमच्यामध्ये जे आजारी आहेत बाप्पा, जे कमजोर आहेत बाप्पा, त्यांच्या शरीरात जे आजार आणि कमजोर आहे बाप्पा, आम्ही तुझ्या नावात बाप्पा ते धमकावतो बाप्पा आणि तुझं परफेक्ट आरोग्य आणि चंगाई बाप्पा त्यांच्या शरीरावर जाहीर करतो बाप्पा. ज्या प्रकारे यशा 53:5 मध्ये म्हटलेलं की तुला मिळालेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं बाप्पा, तेच आरोग्य बाप्पा आम्ही तुझ्या लेकरांच्या जीवनावर जाहीर करतो बाप्पा. आणि तू आम्हाला आरोग्य दिलं त्याबद्दल तुझे उपकार मानतो बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो बाप्पा आमच्या लेकरांचे जॉब बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र कव्हर करतो बाप्पा आणि सुरक्षित ठेवतो बाप्पा. आणि ज्या लेकरांना जॉब नाही बाप्पा त्यांना जॉब देणारा तू जिवंत ख्रिस्त आहेस बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो आमचे जे तरुणी आहेत बाप्पा, जे लग्न करू इच्छितात बाप्पा, त्यांना तू एक विश्वासी पार्टनर देऊन त्यांच्याद्वारे एक बिलिव्हर विश्वासी फॅमिलीची तू सुरुवात करावी बाप्पा, आणि ज्याची खूप गरज आहे बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की बरेच विश्वासी मॅरेजेस दे बाप्पा, ते बाप्पा डिवोर्सच्या वाटेवर आहेत बाप्पा, आणि हा सैतानाचा प्लॅन आहे बाप्पा. आणि म्हणून बाप्पा तुझ्या नावात आणि तुझ्या रक्तात आम्ही सर्व डिवोर्स जे आहेत बाप्पा ते थांबवतो बाप्पा. आणि बाप्पा पती पत्नी बाप्पा एक होऊन बाप्पा एकत्र राहावे बाप्पा, अशी तुझ्याकडे विनंती करतो बाप्पा. त्यासोबत आम्ही आमच्या फॅमिली युनिटीसाठी प्रार्थना करतो बाप्पा. आणि बाप्पा आमच्या परिवारामध्ये आई वडील आणि मुलांमध्ये काही कन्फ्युजन, मिसअंडरस्टँडिंग असेल जे सैतानापासून बाप्पा, आम्ही तुझ्या नाव ते काढून टाकतो बाप्पा. आणि बाप्पा हर एक विश्वासी फॅमिलीमध्ये युनिटी हवी बाप्पा, असं दैनिकपणे होते बाप्पा. आणि आमची जे लेकरं आहेत बाप्पा ते आमच्या आज्ञेत राहावे, असं तुझ्याकडे विनंती करतो बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो आमचे जे तरुणी बाप्पा ड्रगच्या आणि अल्कोहोलच्या बाप्पा विळख्यात सापडलेले बाप्पा, जो सैतानाचा प्लॅन आहे बाप्पा, येशू रक्तात आम्ही तो तोडतो बाप्पा. आणि त्या लेकरांना बाप्पा त्या अल्कोहोल आणि ड्रगच्या व्यसनापासून सोडून बाप्पा तुझ्या राज्यासाठी त्यांचा वापर तू करावा, अशीकडे विनंती करतो बाप्पा. यावेळेस प्रार्थना करतो बाप्पा इस्रायलच्या शांतीसाठी आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी, सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करतो बाप्पा. आणि त्याचसोबत बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये USA, कॅनडा आणि इंडियामध्ये जे इलेक्शन होणार आहे बाप्पा, त्यामध्ये बाप्पा तुझे निवडलेले लोक निवडून यावे बाप्पा, अशी तुझ्याकडे विनंती करतो बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो बाप्पा आमचा देश इंडियासाठी बाप्पा. आणि बाप्पा इंडियामध्ये हर एक भागामध्ये बाप्पा तुझ्या लोकांना त्रास दिला जाते बाप्पा. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू ख्रिस्ता की आज सर्व त्रास तुझ्या नावातून थांबवाच बाप्पा. आणि त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की जे गव्हर्नमेंट आहे बाप्पा, इंडियन गव्हर्नमेंट आहे बाप्पा, त्यांनी तुझ्या लोकांना बाप्पा चांगल्या प्रकारे त्यांनी वागणूक द्यावी बाप्पा. आणि यावेळेस बाप्पा जे विश्वासणारी आहे त्यांची प्रॉपर्टी आणि चर्च प्रॉपर्टी जे इंडियामध्ये आहे बाप्पा, ती सर्व आम्ही तुझ्या रक्तात प्रोटेक्ट करतो, सुरक्षित ठेवतो बाप्पा. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो बाप्पा की या जगाला ज्या शांतीची गरज आहे प्रभू ख्रिस्ता, ती शांती केवळ तुझ्या नावामध्ये बाप्पा. आणि म्हणून बाप्पा तुझ्या नावात या जगामध्ये शांती यावी, अशी तुझ्याकडे विनंती करतो बाप्पा. यावेळेस बाप्पा ही जी बाप्पा अनुग्रह प्रेयर फेलोशिप जी आहे बाप्पा, ही जी मिनिस्ट्री आहे बाप्पा, ह्याद्वारे अनेकांपर्यंत बाप्पा ही मिनिस्ट्री पोहोचावी बाप्पा, अनेकांचा उद्धार व्हावा बाप्पा, अनेकांनी जिवंत ख्रिस्ताला
स्वीकार करावं, ग्रहण करावं बाप्पा. अशा प्रकारे बाप्पा ह्या मिनिस्टरचा वापर कर बाप्पा. त्यासोबत आम्ही प्रार्थना करतो तुझे निवडलेले दास बाप्पा रेव्हरंट संजय गायकवाड यांना तुझ्या चरणाशी घेऊन येतो बाप्पा. आणि बाप्पा त्यांना पवित्र आत्म्याच्या दुप्पट वाट्याने तू भरावस अशीकडे विनंती करतो बाप्पा. यावेळेस बाप्पा जे पवित्र वचन बाप्पा तुझ्या दासाच्या द्वारे आमच्याकडे येणार आहे बाप्पा, ते स्वीकारण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आमच्या हृदयाची आणि मनाची तू तयारी करावीस अशीकडे विनंती करतो बाप्पा. आणि या सर्व विनंत्या आमचा तारणारा, धन्य तारणारा प्रभू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणत आहे बाप्पा. आमेन अँड आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. बाळक साहेब, या प्रार्थनेमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, प्रभूकडं आमच्या वतीने विनवणी केलीत. तुमचे मनपूर्वक आभार. यावेळेस अबिगेल एक छान ॲक्शन सॉन्ग गाते. आपण त्या गाण्याचा आनंद घेऊया आणि प्रभू उठला आहे याची घोषणा करूया. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, I can feel it in my feet. I can feel it in my heart, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, I can feel it in my feet. I can feel it in my house, I can feel it down the street. No, 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 no. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. God's not dead, He's alive. I can feel it all over me. I can feel it in my hands, feel it in my feet. I can feel it in my school. I can feel it down the street. No, 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 no. God's not dead. Thank you. अबिगेल, तुझ्या या सुंदर ॲक्शन सॉन्गबद्दल तुझे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज पुनरुत्थान दिन तर नाही ना? लौकिक अर्थाने तसा नाही, परंतु ख्रिस्ती लोकांसाठी दररोजचा दिवस हा पुनरुत्थान दिन आहे. तोच तर आमच्या विश्वासाचा पाया आहे. शास्त्रवचन वाचूया, त्यामधून आपल्याला आपल्या ह्या विश्वासाचा पाया उलगडेल. शास्त्रवाचनात आपलं पुढारीपण करतायत दिल्लीहून बंधू शैलेंद्र आवळे. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तेयाचे शुभवर्तमान अध्याय 28 वचन 1 ते 10. मत्तय 28 1 ते 10. येशूचे पुनरुत्थान. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहावयास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली व तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते, त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या,
तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्यांच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हासे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिहर्षाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्याने जवळ येऊन त्याचे चरण धरून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावास सांगा की त्याने गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देवो. आमेन. बंधू शैलेंद्र आवळे, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 94 नंबरचं गीत गाऊया. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. हे पुनरुत्थान दिनाचं गीत आहे. सहसा आपण पुनरुत्थान रविवारी हे गीत गातो, वर्षातून कदाचित एकदाच गातो. परंतु हे गीत आपण दररोज गाऊ शकतो, नाही का? तर आज आपण पुनरुत्थान या विषयावर मनन करणार आहोत आणि म्हणून हे गीत मी निवडलं आहे. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. मरणाची मोडून नांगी, मारियले सर्पासोंगी. भीती कोणाची नुरली साची, ही नवलाची क्रांती घडे जगती जाणा. विजयी मी तुमचा राणा. क्रांती घडे जगती जाणा. विजयी मी तुमचा राणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. का बसला दडुनी मागे, निजला का तरी वाजागे. सोडून धुंदी बहु आनंदी, साधा संधी गा शुभ वृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. गा शुभ वृत्ताच्या गाना. कळवा तारण वरदाना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जातो पुढती या मागे, हेच तुम्हा पाशी मागे. मार्ग मोकळा झाला सकळा, फल चांडाळा दावा स्वर्गीचा जिना. आणा सुखलो ही दीना. दावा स्वर्गीचा जिना. आणा सुखलो ही दीना. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा.
जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास दिले आहेत. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझा विश्वासूपणा, तुझा चांगुलपणा याचा अनुभव आम्ही रोज घेतो. प्रभू, त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, या दानाचं तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. आणि या दानाचा उपयोग ज्यांना सुवार्ता अद्याप समजली नाही त्यांच्यापर्यंत सुवार्ता नेण्यासाठी, जे गोरगरीब गरजवंत आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे प्रत्येक सभासद आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझे अनेक आशीर्वाद त्यांना मिळण्यासाठी प्रभू, या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर आणि आमचं जीवन तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी उपयोगात येऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना प्रभू, आम्ही तुझं सहाय्य मागतो. आम्हाला स्वतःच्या बुद्धीनं या वचनांचा उलगडा करता येत नाही, परंतु पवित्र आत्मा हा आमचा उत्तम शिक्षक आहे. प्रभू, आज पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा समजण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. प्रेषितांचा मतांगीकार यावर सध्या आपण मनन करत आहोत ना. चला, आजचा विचार काय आहे तो बघूया. प्रभूकडून आजचं मनन आपल्याकडे आणतायत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? गेल्या आठवड्यामध्ये प्रभूनं आपल्याला सर्वांना सांभाळलं आहे, आपली काळजी घेतली, आपल्याला निरोगी ठेवलं असा माझा विश्वास आहे. आणि आजच्या भक्तीमध्ये प्रभूनं आम्हा सर्वांना एकत्र आणलं, त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपली ही भक्ती अनेक लोकांपर्यंत जात आहे. आपल्यापैकी काही जण मला फोन करता, मेसेजेस पाठवता आणि ही भक्ती तुमच्या जीवनामध्ये कशी आशीर्वादाची ठरत आहे ते आपण सांगता आणि खूप आनंद वाटतो आणि मी प्रभूची मनापासून स्तुती करतो. आपल्यापैकी काही जणांना मी कधीच पाहिलेलं नाही, आपली अजिबात ओळख नाही आहे, परंतु आपण अत्यंत विश्वासानं, उत्साहानं या भक्तीमध्ये सहभागी होता, याबद्दल आम्हाला मनापासून आनंद वाटतो. जर या भक्तीच्याद्वारे, संदेशाच्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करत असेल तर त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. परंतु आमची नेहमीच विनंती आहे की आपण हे लिंक दुसऱ्यांना पाठवा, यासाठी की दुसऱ्यांनासुद्धा आध्यात्मिक आशीर्वाद, हा आध्यात्मिक लाभ व्हावा, त्यांचीसुद्धा प्रभूमध्ये वाढ व्हावी, ही आमची प्रार्थना आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 31 ऑक्टोबर एक फार महत्त्वाचा दिवस आहे. माहिती आहे तुम्हाला का? नाही, त्या दिवशी कोणाचा वाढदिवस किंवा कोणाची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे म्हणून नाही, परंतु ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये 31 ऑक्टोबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या मंडळीमध्ये आपण त्यासंबंधी बोलता का? त्यासंबंधी आपण कधी ऐकलं आहे का? संपूर्ण जगामध्ये 31 ऑक्टोबर हा दिवस रेफॉर्मेशन डे किंवा धर्म सुधारणेचा दिवस या नावानं ओळखला जातो. काय घडलं या दिवशी? या दिवशी एक कॅथलिक फादर, ज्यांना प्रभूचा दृष्टांत झाला, देवाच्या वचनाद्वारे त्यांचे डोळे उघडले, सत्य त्यांना प्रगट झालं की मनुष्य केवळ विश्वासानेच वाचेल. माणसाचं तारण केवळ विश्वासाच्या द्वारे, कृपेच्या द्वारे होतं, हे सत्य त्यांना प्रगट झालं आणि त्यांनी एक चळवळ सुरू केली
आणि 31 ऑक्टोबरला जर्मनीमधील विटेनबर्ग या ठिकाणी एका चर्चच्या दारावर एक 95 मुद्दे असलेला एक कागद त्यांनी त्या दरवाजाच्या दारावर खिळ्यांनी ठोकला. आणि ही ऐतिहासिक जागा पाहण्याचा आनंद आणि आशीर्वाद मला आणि माझी पत्नी सुरेखा आम्हाला मिळाला. 2017 आम्ही जर्मनीमध्ये गेलो होतो. त्यावेळेस या मंदिराला चर्चला आम्ही भेट दिली आणि जागा आम्ही पाहिली आणि अंगावर शहारे आले. धर्म सुधारणेची चळवळ त्या दिवसापासून झाली असं समजलं जातं. खरं म्हणजे त्याच्या आधीपासूनच ही सर्व चळवळ सुरू झाली होती. परंतु त्या दिवशी अत्यंत नाट्यमय रीतीनं मार्टिन लुथर या फादरनी एक फार मोठी घोषणा केली आणि रोमन कॅथलिक चर्चच्या विरुद्ध त्यांनी बंड सुरू केलं. त्यांनी जुलमी धर्मसत्तेला विरोध केला. या विरोधामध्ये त्यांच्याबरोबर अनेक लोक सामील झाले आणि ही प्रोटेस्टंट चळवळ सुरू झाली. त्यांनी प्रोटेस्ट केलं, त्यांनी विरोध केला आणि म्हणून प्रोटेस्टंट चळवळ सुरू झाली. आम्ही स्वतःला प्रोटेस्टंट पंथीय समजतो, परंतु आम्हाला माहीत आहे की आम्ही का प्रोटेस्टंट आहोत. अनेक चर्चमध्ये याविषयी बोललं जात नाही, शिकवलं जात नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. खरं म्हणजे 31 ऑक्टोबर हा मोठा साजरा करण्याचा दिवस आहे, विजयोत्सव करण्याचा दिवस आहे. कारण जुलमी धर्मसत्तेपासून, अंधश्रद्धेपासून मंडळीला त्या दिवशी मुक्त करण्याची चळवळ सुरू झाली. आणि मार्टिन लुथर जे कॅथलिक फादर होते त्यांनी त्याचं पुढारी पण केलं. अर्थात चर्चनं त्यांना बहिष्कृत केलं, त्या काळच्या पोपनं त्यांना बहिष्कृत केलं. प्रत्येक बायबल सेमिनरीमध्ये रेफॉर्मेशन हिस्ट्री हा विषय आहे. धर्मसुधारणा चळवळ हे काय आहे हे शिकवलं जातं. त्याचा अर्थ जे सर्व पाळक सेमिनरीमध्ये शिकतात त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. परंतु प्रश्न हा आहे की ते आपल्या मंडळीला हे शिकवत आहेत का, की सेमिनरीमधील शिक्षण ते सेमिनरीमध्येच विसरले आहेत. सेमिनरीमधून, बायबल कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर या विषयाचं शिक्षण ते मंडळीला देत आहेत का? पहा, आज मंडळीला आपला इतिहास जाणून घेणं, लक्षात ठेवणं याचं महत्त्व आहे. आज आम्हाला आमची पार्श्वभूमी माहीत नाही, आमचा इतिहास माहीत नाही आणि म्हणून अनेक मंडळी चुकीच्या मार्गामध्ये जात आहेत. आम्ही कॅथलिक चर्चपासून वेगळे का झालो? आम्ही कॅथलिक चर्चला का विरोध केला हे आपण समजून घ्यायला पाहिजे. फक्त त्या ठिकाणी मूर्तीपूजा होते हे एक कारण नाही. त्या काळामध्ये अनेक भ्रष्ट पद्धती चर्चमध्ये घुसल्या होत्या आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं मंदिर भ्रष्ट झालं आहे म्हणून हातात चाबूक घेतला आणि सर्व व्यापार करणाऱ्यांना बाहेर काढलं, त्याच पद्धतीनं मार्टिन लुथरनं चर्चमध्ये जो काही भ्रष्टाचार, जे काही व्यापारीकरण चाललं होतं त्याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि ते थांबवण्यासाठी त्यानं चळवळ सुरू केली. आणि आज तुम्ही आणि मी जर आम्ही प्रोटेस्टंट चर्चमध्ये आहोत तर आम्ही त्या गोष्टींचे वारस आहोत. आम्ही वारसदार झालो आहोत या मोठ्या चळवळीचं. पण आम्हाला इतिहास माहीत आहे का? आमची समस्या ही आहे की आम्ही मंडळीचा इतिहास कधी जाणूनच घेत नाही. कदाचित आम्हाला नव्या करारामध्ये प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आहे हे माहीत आहे, त्याचाही अभ्यास आम्ही करत नाही. त्या पुस्तकामध्ये सुद्धा मंडळीचा जो इतिहास आहे तो सुद्धा वाचण्याचे कष्ट आम्ही घेत नाही. आज अनेक मंडळांमध्ये समस्या आहेत. मंडळीचे जे मूलभूत सिद्धांत आहेत त्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, शंका आहेत आणि त्याची उत्तरं अनेकदा मंडळीमध्ये मिळत नाही. म्हणून ते दुसऱ्या मंडळीमध्ये जातात, दुसऱ्या पालकांकडे जातात आणि त्या पालकांना सुद्धा, त्या पुढाऱ्यांना सुद्धा जर योग्य प्रकारचं शिक्षण नसेल तर संपूर्ण मंडळीला ते चुकीच्या मार्गाने नेण्यासाठी कारणीभूत होतात. अशा प्रकारचं भयंकर चित्र आज मंडळांमध्ये आहे आणि म्हणून आम्हाला इतिहास समजून घेण्याची गरज आहे. आणि आज मला असं वाटलं की 31 ऑक्टोबरच्या निमित्तानं आपल्यासमोर हे विचार मांडावेत. 31 ऑक्टोबर 1517 हा ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासामध्ये एक अत्यंत क्रांतिकारक असा दिवस ठरला. कारण मंडळीमध्ये जे व्यापारीकरण चाललं होतं, जो भ्रष्टाचार माजला होता, पैशाचा उपयोग करून पापक्षमा विकली जात होती, त्याविरुद्ध मार्टिन लुथर आणि त्यांचे सर्व सहकारी, अनेक नावं त्यामध्ये आहेत, त्या काळातील अनेक पुढाऱ्यांनी फार मोठं योगदान या चळवळीला दिलेलं आहे. अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली
मार्टिन लुथरला मारण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, ते पळून गेले. त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. पहा, ख्रिस्तावरील विश्वासासाठी आणि योग्य सिद्धांतांसाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. आज ख्रिस्ती सिद्धांत आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत का? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ब्रदर अशोक हेवाळे हे फार महत्त्वाचे लेख पाठवत असतात. काही इंग्रजी लेखांचं मराठी भाषांतर करून ते आपल्यासाठी ते उपलब्ध करतात. आणि त्यांनी रेफॉर्मेशन डे, धर्मसुधारणा चळवळ काय आहे, मार्टिन लुथरनी कोणते सिद्धांत मांडले याविषयी सांगितलेलं आहे. आणि या चळवळीमध्ये 5 प्रमुख गोष्टींवर भर देण्यात आला. त्या 5 प्रमुख सिद्धांत, प्रमुख शिक्षण काय आहे माहिती आहे का? सोला स्क्रिप्चरा, फक्त पवित्र शास्त्र. सोला फिडे, फक्त विश्वास. सोला ग्रेशिया, फक्त कृपा. सोला क्रिस्टो किंवा सोलस ख्रिस्टस, फक्त ख्रिस्त. सोला डिओ ग्लोरिया, फक्त देवाच्या गौरवासाठी. या 5 मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. याचा अर्थ काय? पवित्र शास्त्र हाच आमचा केवळ आधार आहे, परंपरा नाही. चर्चची परंपरा काय आहे ह्याला महत्त्व नाही, परंतु पवित्र शास्त्र काय शिकवतं. आणि आज आम्हाला कदाचित पुन्हा त्याकडे वळण्याची गरज आहे. आमचं तारण केवळ विश्वासाद्वारे होतं, कर्मकांडामुळे होत नाही. आम्हाला फक्त देवाच्या कृपेमुळे तारण प्राप्ती होते. देव त्याची कृपा आमच्यावर करतो आणि त्या कृपेच्या द्वारे आमचं तारण होतं. हा सिद्धांत, हे शिक्षण त्यांनी दिलं. आमच्या तारणासाठी फक्त येशू ख्रिस्त पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची भर टाकता येत नाही किंवा कमी करता येत नाही. येशू ख्रिस्तच आमचं तारण करू शकतो. आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आमचं जीवन उपलब्ध, आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आम्ही आपलं जीवन खर्च करायला पाहिजे. आम्ही केवळ देवाच्या गौरवासाठी जगायला पाहिजे. या 5 मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आपल्या शिकवणीमध्ये. आणि प्रियजन हो, आज मंडळीमध्ये शिक्षणाची गरज आहे. अनेक मंडळांमध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात, गाण्याच्या स्पर्धा होतात, प्रवचनाच्या स्पर्धा होतात, परंतु पवित्र शास्त्रावर आधारित शिक्षण दिलं जातं का, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी ज्या चळवळीमध्ये सहभागी आहे, लँगहॅम बिब्लिकल प्रीचिंग, पवित्र शास्त्रावर आधारित संदेश कसे द्यायचे, या चळवळीमध्ये मी जोडलेला आहे. आणि आपल्या प्रवचनामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये पवित्र शास्त्राचं शिक्षण देणं किती आवश्यक आहे याविषयी आम्ही त्यावर विचार करतो. आपल्या मंडळीमध्ये पवित्र शास्त्रावर शिक्षण दिलं जातं का? संदेश नाही म्हणत मी. एखादा विषय घेऊन एखादा वक्ता फार सुंदर संदेश देतो आणि उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत अनेक वचनं सांगतो. त्यापैकी किती गोष्टी बाहेर गेल्यानंतर मंडळीला लक्षात राहतात? किती वचनं लक्षात राहतात? होय, तुम्ही कदाचित मला फार भारी प्रीचर आहे, किती त्याला वचनं माहीत आहेत. त्याला किती वचनं माहीत आहेत हे महत्त्वाचं नाही. पवित्र शास्त्राचं शिक्षण योग्य रीतीनं मंडळीला दिलं जातं का, हा प्रश्न आहे. आज अनेक मंडळांमध्ये शिक्षणच दिलं जात नाही. प्रत्येक रविवारी वेगळा विषय, पालक साहेबांना, वक्त्याला जे वाटेल त्याप्रमाणे तो एखादा विषय घेतात आणि त्यावर बोलतात. परंतु पद्धतशीर रीतीनं पुस्तकांचा अभ्यास किंवा एखादा विषय सखोल त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत का, प्रयत्न करत आहोत का, तशी शिस्त आम्हाला आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि आज मंडळीला पवित्र शास्त्राच्या शिक्षणाची गरज आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा. तुम्ही तुमच्या चर्चचं रेनोव्हेशन नाही केलं तरी चालेल, तुम्ही चर्चसाठी नवीन इमारत बांधली नाही तरी सहज चालेल, परंतु मंडळीमध्ये पवित्र शास्त्रावर आधारित शिक्षणाची आज गरज आहे. मग युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आज काय झालं? मोठमोठे भव्य दिव्य मंदिर आहेत, परंतु पवित्र शास्त्रावर आधारित शिक्षण देण्यामध्ये ते कमी पडले. म्हणून ही चर्चेस आज रिकामी पडलेत. आणि ह्या चर्चेसचं रूपांतर आज अनेक ठिकाणी कॅसिनो क्लबमध्ये किंवा मस्जिदीमध्ये झालेलं आहे.
कारण मंडळीला शिक्षण देण्यामध्ये पुढारी कमी पडले. भारतामध्ये सुद्धा ही परिस्थिती होऊ शकते. आज मोठमोठ्या मंडळ्या आहेत, परंतु त्या मंडळामध्ये आज गर्दी आहे का? त्या मंडळामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत का? आज आम्हाला पुन्हा एकदा पवित्र शास्त्राकडे, देवाच्या वचनाकडे वळण्याची गरज आहे. आपल्या मंडळीमध्ये आपण हे करू शकता का? तुम्हाला माहीत असेल की 31 ऑक्टोबर संपूर्ण जगामध्ये, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये वेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे पाश्चिमात्य देश, अनेक देश हे पूर्वी ख्रिस्ती राष्ट्र होती, परंतु आज ते ख्रिस्ती राष्ट्र राहिलेले नाहीत. काही राष्ट्र मुस्लिम राष्ट्र झालेले आहेत. काही राष्ट्र इतके सेक्युलर झालेले आहेत की कोणत्याही धर्माला तिथं महत्त्व नाही आहे. आणि आम्ही अतिशय पुरोगामी, आधुनिक आहोत अशा प्रकारे ते सांगतात. आणि या देशांमध्ये आज कोणता दिवस पाळला जातो माहिती आहे? हॅलोविन डे. हॅलोविन डे हा भूतांचा आणि चेटकिनींचा दिवस आहे. त्या दिवशी त्यांचं गौरव केलं जातं, त्यांना महत्त्व दिलं जातं. अनेक ख्रिस्ती लोक गंमत म्हणून त्यामध्ये सहभागी होतात, परंतु त्याची जी पार्श्वभूमी आहे, त्याची जर सुरुवात तुम्ही पाहिली तर ती भक्तिहीन लोकांनी केलेली आहे. आणि अनेक ख्रिस्ती लोक आज त्यामध्ये सहभागी होतात. परंतु 31 ऑक्टोबरला रेफॉर्मेशन डे आहे, धर्म सुधारण्याचं चळवळ सुरू झाली तो दिवस आहे, मार्टिन लुथरचा दिवस आहे. हे अनेक ख्रिस्ती मंडळ, ख्रिस्ती विश्वासणारे विसरून गेलेत. किती दुःखाची गोष्ट नाही का? आज आम्हाला जाग होण्याची गरज आहे. आमच्या समाजामध्ये, आमच्या मंडळीमध्ये आज बदल घडण्याची गरज आहे. आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून व्हावी अशी देवाची इच्छा आहे. आपण त्यासाठी तयार आहात का? आपण आपलं समर्पण करण्यासाठी, आपण आपला वेळ देण्यासाठी, आपले पैसे खर्च करण्यासाठी, आपले श्रम करण्यासाठी तयार आहात का? देवाची इच्छा आहे की प्रत्येक मंडळीमध्ये बदल व्हावा, चांगला बदल व्हावा. अधिक लोकांनी देवाच्या समागमामध्ये राहावं, देवाच्या आज्ञा पाळाव्यात, येशू ख्रिस्ताचं गौरव करावं, ही देवाची इच्छा आहे. आणि तो बदल कदाचित सुरू होण्यासाठी देव तुमची अपेक्षा करत आहे, तुमची वाट पाहत आहे. तुम्ही त्यासाठी आपलं समर्पण करणार आहात का? आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला तो संत मत्तयाचं शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं आपल्यासाठी माझे मित्र डॉक्टर शैलेंद्र आवळे यांनी वाचला. ते दिल्लीमध्ये असतात. मिरजपासून ते माझे मित्र आहेत. CNI मध्ये फार मोठमोठ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ते प्रभूच्या सेवेमध्ये आहेत. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपल्या भक्तीमध्ये ते सहभागी झाले. इंग्रजीमध्ये ब्रदर अशोक राज जे व्यवसायानं इंजिनियर आहेत. पुण्यामध्ये ब्रदरन असेंब्लीचे ते एल्डर आहेत. महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्री या संस्थेचे, मिशनरी संस्थेचे ते चेअरमन आहेत. आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये ते नेहमी भाग घेतात. त्यांनी आपल्यासाठी इंग्रजीमध्ये पवित्रशास्त्राचं वाचन केलं. या दोघांचाही मी आभारी आहे. या रविवारच्या भक्तीमध्ये मध्यस्थीची प्रार्थना करावी म्हणून मी दोघांना विनंती केली. इंग्रजीमध्ये पास्टर राजेंद्र साळवे जे कॅनडामध्ये असतात, आपल्या कुटुंबासह पालखी सेवा करतात आणि आमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतात, आम्हाला नेहमी उत्तेजन देतात. त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची सुंदर प्रार्थना केली इंग्रजीमध्ये. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मराठीमध्ये मी 2 पालकांना विनंती केली. आधी पहिले पाळक त्यांना मी सांगितलं, त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. मग मी दुसरे पाळक साहेब त्यांना सांगितलं, त्यांनीसुद्धा आजपर्यंत रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी माझे मेसेज वाचले आहेत पण तो रिस्पॉन्स मात्र मला दिला नाही. मला माहीत नाही काय कारण आहे. परंतु माझी इच्छा आहे की प्रत्येक वेळेस अधिक लोकांना या भक्तीमध्ये सहभाग द्यावा आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपल्यापैकी अनेक जण भाग घेऊ शकतात. त्यासाठी आपण दीक्षित पाळकच असायला पाहिजे असं काही नाही. कोणी प्रार्थना करू शकतं. जर तुम्हाला मध्यस्थीच्या प्रार्थनेचा अनुभव असेल, तुम्हाला जर आत्मविश्वास असेल तर कृपा करून आम्हाला कळवा आणि इथून पुढे प्रत्येक भक्तीमध्ये आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत आणि त्यामध्ये आपल्यापैकी अनेकांना भाग घेता येईल. वचनाकडे जाण्या अगोदर आपण आपला विश्वास जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार ज्याचा अभ्यास आपण करत आहोत, आपला विश्वास आपण जाहीर करूया. आणि डॉक्टर अमित त्रिभुवन हे आपल्यासाठी वाचन करत असताना
त्यांच्याबरोबर आपण सुद्धा सामील होऊया, ख्रिस्तांचा मतांगीकार आपण बोलूया आणि आपला विश्वास आपण प्रगट करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास करत असताना आपण आता त्या विधानाकडे येतो ज्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, अशा प्रकारचा विश्वास आम्ही घोषित करतो, जाहीर करतो, आणि त्यावर आपण मनन करणार आहोत. परंतु त्या अगोदर जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला त्याकडे आपण वळणार आहोत आणि त्यावर आपण थोडा वेळ मनन करू. त्यानंतर प्रेषितांचा मतांगीकार याच्याविषयी आपण चर्चा करू. मत्ते 28 पहिलं वचन. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया या कबर पाहावयास आल्या. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस. शब्बात कधी आहे? शनिवारी. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस पहिली मंडळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र जमत असते आराधनेसाठी. अशा प्रकारचा इतिहास आपण पाहतो. यहुदी लोक शनिवारी परमेश्वराच्या भक्तीसाठी मंदिरामध्ये एकत्र येत होते, परंतु पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती लोकांसाठी हा क्रम, हा दिवस बदलला आणि शनिवारऐवजी रविवारी, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, त्या दिवशी पहिल्या मंडळीनं परमेश्वराची आराधना करायला सुरुवात केली. आणि म्हणून आम्ही रविवारी परमेश्वराच्या आराधनेसाठी, भक्तीसाठी मंदिरामध्ये एकत्र येतो. होय, जुन्या करारामध्ये 10 आज्ञेमध्ये ही आज्ञा आहे की शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. परंतु तो शब्बात दिवस कधी आहे? शनिवारीच पाळायला पाहिजे अशी आज्ञा नाही आहे. शनिवारी शब्बात दिवस पवित्रपणे पाळ असं देवानं म्हटलेलं नाही. त्यानं म्हटलेलं आहे शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. आणि शब्बात दिवस शनिवारचा रविवार झाला, कारण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान रविवारी पहाटे झालं आणि म्हणून रविवारी ख्रिस्ती मंडळीनं भक्ती करायला सुरुवात केली. आणि म्हणून जर आमचा हा आग्रह असेल की नाही शनिवारी शब्बात आहे, त्या दिवशी भक्ती व्हायला पाहिजे, तर ते चुकीचं, खोटं शिक्षण आहे आणि त्या शिक्षणापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच, काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भल्या पहाटे, कदाचित अंधार होता आणि अंधारामध्ये 2 स्त्रिया कबरेकडे जात आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर जी होती ती एका बागेमध्ये आहे आणि पहाटेच्या वेळेला कब्रस्थानामध्ये कोणी जाणार नाही. परंतु या 2 स्त्रिया हे धाडस दाखवतात. आपल्या प्रिय प्रभूच्या शरीरावर अंतिम संस्कार करण्यासाठी, त्याच्या शरीराला मसाले लावण्यासाठी भल्या पहाटेच तिसऱ्या दिवशी त्या कबरेकडे जात आहेत. हो, त्यांच्या विश्वासामध्ये निश्चितच त्या कमी होत्या. त्यांनी हा विश्वास ठेवला नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. ते कदाचित विसरले होते, कदाचित त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. परंतु त्यांचं प्रभूवरील प्रेम इतकं होतं की त्यांनी हा धोका पत्करला की अंधारामध्येच त्या कबरेकडे गेल्या. त्या ठिकाणी काय वातावरण असेल, त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल, त्यांना काहीच माहीत नव्हतं. त्या कबरेसमोर जी मोठी धोंड आहे ती आपल्यासाठी कोण बाजूला करणार आहे याची त्यांना माहिती नव्हती. परंतु प्रभूवरील आपलं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आणि म्हणून त्या कबरेकडे गेल्या. पूर्वी अनेक चर्चेसमध्ये पुनरुत्थानाच्या रविवारी
पहाटे भक्ती करण्यासाठी लोक एखाद्या लहानशा टेकडीवर डोंगरावर जात होते किंवा एखाद्या ओपन स्पेसमध्ये, एखाद्या उघड्या जागेवर, या ठिकाणी अनेक लोकांना एकत्र जमता येईल अशा ठिकाणी लोक जात होते आणि प्रभूची आराधना करत होते. या काळामध्ये मी तसं काही पाहत नाही, ऐकत नाही. परंतु वर्षातून एकदा पुनरुत्थानाची आठवण करण्यासाठी सुद्धा आता लोकांना वेळ नाहीये. अनेकांना एवढ्या पहाटे उठून भक्ती करायला एखाद्या बाहेरच्या जागी जाणं, टेकडीवर जाणं किंवा एखाद्या मैदानावर जाणं हे फार अवघड वाटतं. त्या ठिकाणी अनेक लोक असतात, गर्दी असते, तरी सुद्धा त्यांची इच्छा नसते. मला माहिती आहे, मिरजमध्ये अशी पद्धत होती की पहाटे कब्रस्तानमध्ये भक्ती भरत होते. आता हे चालू आहे की नाही मला माहीत नाही. पुण्यामध्ये मेथडिस्ट चर्चतर्फे बेकर्स हिल नावाची एक जागा आहे, त्या ठिकाणी पहाटेची भक्ती होत असते. आणि मी आणि माझा परिवार आम्ही एका रविवारी, पुनरुत्थानाच्या रविवारी त्या ठिकाणी भक्तीसाठी गेलो होतो आणि मोठ्या संख्येनं ख्रिस्ती विश्वासणारे जमा झाले होते. त्या ठिकाणी बसण्याची काही व्यवस्था नव्हती, परंतु मला असं वाटतं आम्ही एका दगडावर त्या ठिकाणी बसलो आणि मिस्टर LT जयचंद्रन यांचा संदेश त्या ठिकाणी होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण करण्यासाठी आज आम्ही प्रत्येक रविवारी मंदिरामध्ये एकत्र येतो आणि हा क्रम पहिल्या पुनरुत्थान दिनापासून सुरू झाला. मरिया मगदालिया आणि दुसरी मरिया प्रभूचं शरीर पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर काय झालं? दुसरं वचन, तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते आणि त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. अद्भुत गोष्ट घडली. पुनरुत्थानाच्या पहाटे अनेक नाट्यमय गोष्टी घडल्या. या दोन स्त्रिया भल्या पहाटे प्रभूचं शरीर पाहण्यासाठी त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना फार मोठा धक्का बसला. अर्थात त्यांना प्रश्न पडला होता की कबरेवरील धोंड आमच्यासाठी कोण काढेल, परंतु प्रभूनं त्यांच्यासाठी व्यवस्था केली होती. मोठा भूमिकंप झाला, परंतु तो भूमिकंप नॅचरल नव्हता. इट वॉज नॉट अ नॅचरल अर्थक्वेक. नेहमीप्रमाणे घडणारा भूमिकंप नव्हता, परंतु प्रभूचा दूत आला होता. प्रभूच्या दूतानं ती धोंड एकीकडे लोटली आणि त्या धोंड्यावर, त्या दगडावर, त्या खडकावर तो बसला. पहा, त्याचं रूप विजेसारखं होतं, त्याचं वस्त्र बर्फासारखं शुभ्र होतं. आपण कल्पना करू शकता का? पहा, त्या कब्रस्तानामध्ये रोमी शिपाई होते, ते त्या ठिकाणी पहारा करत बसले होते. यहुद्यांनी पिलाताला सांगितलं होतं, हा येशू म्हटला आहे की तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होणार आहे आणि म्हणून तुम्ही सांभाळा. त्याचे शिष्य त्याचं प्रेत चोरून नेतील आणि म्हणतील तो पुन्हा जिवंत झाला आहे. आणि यहुद्यांनी जे सांगितलं ते आजपर्यंत चालू आहे. यहुद्यांनी जी शंका व्यक्त केली होती तीच अफवा, तीच आख्यायिका आजपर्यंत संपूर्ण जगामध्ये चालू आहे. आपण प्रेषितांचा मतांगीकाराचा त्या विधानाचा अभ्यास करत असताना पुन्हा एकदा या गोष्टीकडे मी येईन. परंतु या ठिकाणी जे देवदूत होते त्यांचं जे स्वरूप आहे ते दैदिप्यमान असं होतं. जर देवदूत जर असा आहे की त्याचं रूप विजेसारखं, त्याची वस्त्र बर्फाप्रमाणे आहे, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त कसा असेल? प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप कसं असेल याची थोडीशी झलक आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच जे पहारेकरी, जे शिपाई होते त्यांच्यावर परिणाम झाला. ते थरथर कापले आणि मृतप्राय झाले, मेल्यासारखे पडले जमिनीवर. त्यांची शुद्ध हरपली जे काही त्यांनी पाहिले. इतकं भयंकर ते दृश्य होतं. ते दैवी अशा प्रकारचं ते एक चित्र होतं, तो प्रसंग होता. आणि मग देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. हे शिपाई भ्यालेत, मृतप्राय झाले, तुम्ही नका भिवू. अतिशय धीर देणारे, आश्वासक अशा प्रकारचे शब्द या दूतांनी त्यांना सांगितले, भिवू नका. आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी हेच सांगायचा,
भिवू नका. वधस्तंभावर खेळलेला येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे. ते कशासाठी आले होते त्यांना माहीत होतं. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता, ते हे स्थळ पहा. देवदूतांनी स्त्रियांना धीर दिला, त्यांना उत्तेजन दिलं, त्यांना मार्गदर्शन केलं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही शोधत आहात तो मृतामध्ये नाही, आता तो जिवंत झाला आहे. आणि पहा, या ठिकाणी त्याचं शरीर ठेवलं होतं, ती जागा पहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हाला हे सांगितले आहे. देवदूतानं फार मोठा संदेश त्यांना दिला आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा. शिष्यांना नाही निवडलं. शिष्यांना अधिकार होता, पद होतं. त्या स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही, पद नव्हतं, परंतु त्यांच्यावर जबाबदारी मोठी सोपवली. आणि ती जबाबदारी ही की तुम्ही जाऊन शिष्यांना सांगा. जे झालेलं आहे त्याची माहिती तुम्ही आता शिष्यांना सांगा. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगाव्यास धावत गेल्या. येताना तर सहज आल्या असतील, चालत चालत, चला आपल्याला कबरेकडे जायचंय, आपल्याला हे काम करायचंय. परंतु आता त्यांना जो काही संदेश मिळाला होता, जे सत्य त्यांना समजलं होतं, ते त्यांना आता राहवलं नाही आणि त्या धावत सुटल्या. मग पहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. पहा, देवानं किती मोठी जबाबदारी स्त्रियांना दिली, नाही का? आज मंडळीमध्ये आम्ही स्त्रियांना जबाबदाऱ्या देण्यासाठी तयार आहोत का? मी असं म्हणत नाही की त्यांना संदेश देण्याची जबाबदारी द्या. पुष्कळदा आमचा गैरसमज असा आहे की जोपर्यंत आम्ही संदेश देत नाही, जोपर्यंत माझी दीक्षा होत नाही, जोपर्यंत मी पुलपिटवर जात नाही, तोपर्यंत मला सेवाच करता येत नाही. हा अत्यंत चुकीचा विचार आज मंडळांमध्ये आहे. स्त्रियांसाठी भरपूर सेवा मंडळांमध्ये आहे. स्त्रिया मुलांमध्ये सेवा करू शकतात, स्त्रिया स्त्रियांमध्ये सेवा करू शकतात. आज अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. आज धार्मिक स्त्रियांना, मंडळीतील स्त्रियांना अशा कुटुंबांमध्ये जाऊन ते कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रार्थनापूर्वक प्रयत्न करता येतील. अनेक मंडळांमध्ये वर्षातून एकदा गृहोत्सव असतो आणि फार चांगली गोष्ट आहे ती. परंतु वर्षातून एकदाच का? वर्षभर अनेक गरजा आहेत कुटुंबांच्या, अनेक स्त्रियांच्या गरजा आहेत. आज मंडळीतील स्त्रियांना जर सेवेचं ओझं आहे तर त्या जाऊ शकत नाहीत का? प्रार्थना करण्यासाठी जाऊ शकत नाहीत का? कोणाला तरी धीर देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी, मदत करण्यासाठी आज कोणी जाऊ शकत नाहीत का? जे नवीन विश्वासणारे आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी आज आमच्या स्त्रिया, आमच्या बहिणी जाऊ शकत नाहीत का? की फक्त पुलपिटवरून संदेश दिला म्हणजे सेवा होते? आमच्यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की जोपर्यंत आम्हाला पुलपिटवरून सेवा करता येत नाही, जोपर्यंत पुलपिटवरून मी संदेश देत नाही, आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत माझी सेवा नाही. आम्ही हे गैरसमज काढून टाकायला पाहिजे. सेवेची भरपूर दारं आमच्यासाठी आहेत. स्त्रियांना भरपूर सेवा मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये आज करता येऊ शकते. आज अनेक मुलं बहकत आहेत, चुकीच्या मार्गात जात आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक स्त्रिया आपला वेळ देऊ शकतात. जर तुम्ही एक स्त्री आहात तर आपल्या मंडळीमध्ये सेवा देण्यासाठी तुमची तयारी आहे का? की तुम्ही वाट पाहता फक्त विशेष प्रसंगी, स्पेशल डेजलाच फक्त तुम्हाला सेवा करता येईल? फक्त मंडळीमध्ये गाणं गाण्यासाठी, मंडळीमध्ये प्रार्थना करण्यासाठी, मंडळीमध्ये शास्त्रभाग वाचण्यासाठी केवळ तीच सेवा आहे असा तर आमचा गैरसमज नाही ना? जोपर्यंत माझ्या मंडळीमध्ये मला संदेश देता येत नाही तोपर्यंत माझी सेवाच झाली नाही असं तर आम्हाला वाटत नाही ना? मंडळीमध्ये कितीतरी सेवा आहेत की ज्या स्त्रिया करू शकतात. आज आमच्या मंडळीमध्ये अशा अनेक स्त्रियांची गरज आहे की ज्या आपलं जीवन सेवेसाठी देण्यासाठी तयार आहेत. आपण आपल्या विषयाकडे वळूया, ज्याचा गेले कित्येक आठवडे आपण अभ्यास करत आहोत आणि पुढेही करणार आहोत. प्रेषितांचा मतांगीकार.
आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हे विधान ख्रिस्ती मंडळीच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचं संपूर्ण जीवन, आमचा संपूर्ण विश्वास या एका विधानावर अवलंबून आहे. परंतु पुनरुत्थान दिनाच्या दिवसापासून या विश्वासावर सैतान हल्ले करत आहे. या जगातील अनेक जण या विश्वासावर हल्ले करत आहेत. पुनरुत्थानावर जगातील अनेक लोक आक्षेप घेतात, शंका घेतात, प्रश्न विचारतात. आणि एक थिअरी अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेलाच नव्हता. तो फक्त बेशुद्ध पडला होता आणि शिष्यांनी त्याला नेलं आणि त्याला जे मसाले लावले आणि कबरेमध्ये थंड जे वातावरण होतं त्यामुळं तो पुन्हा शुद्धीवर आला. आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस भूमिकंप झाला त्यावेळेस तो सहज चालत बाहेर पडला. त्यावेळेला रोमी शिपाई काय करत होते आणि इतर सर्व व्यवस्था जी करण्यात आली होती त्याचं काय झालं याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. परंतु अशा प्रकारचे विचार मांडले जातात. आमचे मुस्लिम बांधव असं म्हणतात की खरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावलाच नाही. त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी देवाने त्या ठिकाणी पाठवला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणाहून हलवण्यात आलं होतं आणि त्याला काहीही झालं नाही. तो जिवंत राहिला होता. खूप वर्षांपूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की येशू ख्रिस्त काश्मीरमध्ये आला आणि अनेक पुरावे त्यांनी दिलेत. त्या ठिकाणी येशूच्या नावाची कबर आहे. येशू ख्रिस्त आला, त्याने लग्न केलं, त्याला मुलं झाली. अशा प्रकारे त्याची सगळी माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पण इतके पुरावे जर असतील की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला नाही तर जास्त लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालंच नाही हे जर तुम्ही पटवून देऊ शकता तर मग अनेकांनी तुमचं शिष्य व्हायला पाहिजे. परंतु ख्रिस्ती लोकांची संख्या, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जगात दिवसेंदिवस वाढतच आहे. संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती धर्म वाढतच आहे, कमी होत नाहीये. याचं कारण काय बरं? कारण पुनरुत्थानाचं सत्य हे खरं सत्य आहे. पुनरुत्थानाविषयी काहीही शंका घेण्यात आली तरी सुद्धा लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं हे ख्रिस्ती मंडळीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी का बरं एवढं महत्त्वाचं आहे? कारण जसं पौल करिन्थकरास पत्रामध्ये सांगतो की जर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नाही तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. या जगात सर्वात दयनीय अशा प्रकारचे आम्ही लोक आहोत, अशा प्रकारे पौल सांगतो नाही का. आपण 3 गोष्टींचा विचार करूया की येशूचं पुनरुत्थान का महत्त्वाचं आहे. कारण येशूचं पुनरुत्थान आम्हाला देव कोण आहे ते सांगतं. देवानं आपल्या सामर्थ्यानं येशूला मेलेल्यातून पुन्हा उठवलं असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. रोम 4:24 मध्ये असं म्हटलं आहे की देवानं येशूला मेलेल्यातून पुन्हा उठवलं. पुनरुत्थानाच्या द्वारे देव कोण आहे, देवाचं सामर्थ्य काय आहे याची ओळख आम्हाला होते. हो, येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी काय केले हे आम्हाला माहीत आहे. परंतु वधस्तंभावर येशू मरण पावला. तो असहाय्य होता. त्यानं मरणाचा अनुभव घेतला. तो मृतलोकात गेला. मृत्यू काय आहे याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला आणि त्या ठिकाणातून देवानं आपल्या सामर्थ्यानं त्याला बाहेर आणलं. देवाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये सिद्ध झालं आणि म्हणून देव किती सामर्थ्यवान आहे हे पुनरुत्थानामधून आम्हाला दिसतं. पुनरुत्थानामधून देव कोण आहे याची ओळख आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे होते. देवानं जगावर एवढी प्रीती केली. देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. देवानं पुत्राला जगाच्या तारणासाठी पाठवलं. वधस्तंभावर देवानं त्याला ठेचलं. अशा प्रकारे आपण वाचतो. परंतु तो शेवट नव्हता. देवानं आपल्या पुत्राला मरणाच्या दाढेतून बाहेर आणलं. मरणापासून त्याने बाहेर आणलं आणि त्याचं पुनरुत्थान केलं. तो पुन्हा जिवंत झाला. ते देवाचं सामर्थ्य प्रगट करतं. जुन्या करारापासून देव कोण आहे याची ओळख इस्रायल लोकांना होती. पवित्र शास्त्र उत्पत्तीच्या पुस्तकापासूनच देव कोण आहे आम्हाला सांगतं.
तो निर्माता आहे. त्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली हे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला समजतं. मोशेच्या द्वारे जे गुलाम होते, 430 वर्ष जे गुलाम होते, त्या गुलामांना त्या गुलामगिरीतून, मिस्राच्या दास्यातून सोडवणारा, लाल समुद्रामधून त्यांना पार नेणारा हा देव सामर्थ्यशाली आहे हे इस्रायल लोकांना माहीत होतं. आणि आता नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून पुन्हा उठवणारा देव किती सामर्थ्यशाली आहे हे देवानं दाखवून दिलं. संपूर्ण जगासमोर देवाचं सामर्थ्य प्रगट झालं. तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्व काही करू शकतो हे त्यानं सिद्ध केलं आणि त्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो. पुनरुत्थान आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे सुद्धा दाखवून देतं. रोम 1:4 आम्हाला हे सांगतं की तो देवाचा पुत्र आहे. त्याचं पुनरुत्थान झाल्यामुळं तो देवाचा पुत्र आहे हे तो सिद्ध करतो. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु तो जर जिवंत झाला नसता तर त्याचं सामर्थ्य मर्यादित आहे अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली असती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तो आमचं तारण करण्यासाठी समर्थ आहे हे त्याने दाखवून दिलं. मृत्यूवर त्याने विजय मिळवलेला आहे. तो विजयी ख्रिस्त आहे हे त्यानं पुनरुत्थानाच्या द्वारे दाखवून दिलं. वधस्तंभावर त्याने सैतानाचा पराभव केला, परंतु तो पराभव पूर्ण कधी झाला? जेव्हा तो मेलेल्यातून पुन्हा उठला. मरणावर, सैतानावर, पापावर सुद्धा त्याची सत्ता चालते. तो शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे, तो विजयी आहे हे प्रभू येशू ख्रिस्तानं पुनरुत्थानाच्या द्वारे जगाला दाखवून दिलं. तिसरी गोष्ट पुनरुत्थानामधून ही सिद्ध होते की आम्ही काय आहोत हे पुनरुत्थानामधून आम्हाला समजतं. आमच्यासाठी काय शक्यता आहे हे पुनरुत्थान आम्हाला दाखवून देतं. रोमकरास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये पुनरुत्थानाविषयी सांगत असताना पौल असं म्हणतो, पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला सुद्धा काहीतरी मिळालं आहे, आमचा सुद्धा वाटा आहे. रोम 1:8 मध्ये पौल काय म्हणतो? आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलं असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. वचन 10, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो, तो देवासाठी जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःला पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. पुनरुत्थानाच्या द्वारे येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही सुद्धा जिवंत झालो आहोत हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. रोम 8:17 मध्ये असं म्हटलं आहे की जर आम्ही त्याच्या दुःख सहनाचे वाटेकरी झालो तर आम्ही त्याच्या पुनरुत्थानामध्ये सुद्धा सहभागी होऊ. ही आशा देवानं आम्हाला दिली आहे. थेसलनिकरास पहिले पत्राचे 4 अध्याय 13 वचनापासून पुढे जे विश्वासणारे मरण पावले आहेत त्यांच्याविषयी बोलताना पौल काय म्हणतो? जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पुन्हा जिवंत होतील. ख्रिस्त पुन्हा येणार आहे, त्यावेळेस जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. त्यानंतर आपणही अंतराळामध्ये त्यांना भेटण्यासाठी जाऊ. आमचे प्रियजन जे प्रभूमध्ये मेलेले आहेत ते पुन्हा उठवले जातील. हे कशामुळे? येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. पुनरुत्थानाचा हा फायदा, हा आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी आहे. आणि आम्ही जे जिवंत आहोत, जर प्रभू येशू ख्रिस्त आपण जिवंत असताना जर आला तर आम्हाला ही आशा आहे की आपण अंतराळामध्ये आमच्या प्रियजनांना भेटू, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटू. ख्रिस्ती मनुष्याला मरण हा शेवट नाही आहे आणि म्हणून आम्ही निराश होत नाही. आम्ही जर ख्रिस्तामध्ये मरण पावलो तर एक दिवस पुनरुत्थानामध्ये आम्हाला वाटा आहे. त्याच्या विजयामध्ये आमचा सुद्धा वाटा आहे हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि म्हणून प्रेषितांच्या मतांगीकाराच्या या सिद्धांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्या विश्वासाचा पाया आहे. ख्रिस्ती धर्मामधून, ख्रिस्ती विश्वासामधून जर पुनरुत्थान काढून टाकलं तर आमच्या विश्वासाला काहीच आधार राहणार नाही. या जगामध्ये आम्ही सर्वात लाचार आणि दयनीय असे होऊ. आणि म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करूया. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये आम्हा सर्वांना वाटा आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्तानं मृत्यूचं भय काढून टाकलेलं आहे. आम्ही मृत्यूच्या भयामध्ये राहण्याची गरज नाही. ज्या दिवशी प्रभू आम्हाला बोलवेल त्यावेळेस आमची जाण्याची तयारी असली पाहिजे. आम्ही आनंदाने मृत्यूला सामोरे जाऊ शकतो,
कारण प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी जागा तयार केलेली आहे आणि तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी पुन्हा येणार आहे. त्याच्या पुनरागमनाची, तो पुन्हा येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आणि थेसलोनिकरास पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे, या वचनांनी तुम्ही एकमेकांचं सांत्वन करा. एकमेकांना समाधान देण्यासाठी, धीर देण्यासाठी आपण प्रभूच्या वचनाचा आधार घेऊया, प्रभूच्या वचनाचा आपण उपयोग करूया. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, प्रार्थनेच्याद्वारे आमच्या विनंत्या आम्ही तुझ्यासमोर सादर केल्या आहेत आणि आमच्या सर्व प्रार्थनांना प्रभू तू उत्तर देणार आहेस याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे जे सत्य तू आम्हाला प्रगट केलंस, जे शिक्षण तू आम्हाला दिलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही हे शिकलो आहोत की प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला आणि प्रभू त्यामुळं आम्हाला फार मोठी आशा तू दिली आहेस. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी पुनरुत्थानाची आशा आहे. जर आम्ही प्रभूमध्ये मरण पावतो तर प्रभूमध्ये आम्ही एक दिवस पुन्हा उठणार आहोत. आम्ही प्रभूला भेटणार आहोत, आमच्या प्रियजनांना भेटणार आहोत. ही पुनरुत्थानाची मोठी आशा तू आम्हाला दिली आहेस. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये जगण्यासाठी प्रभू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तू सहाय्य कर. आमच्यामध्ये जर असं कोणी असेल की ज्यांना मृत्यूचं भय आहे, प्रभू आम्ही तुला विनंती करतो, त्यांच्या मनातून, त्यांच्या जीवनातून मरणाचं भय तू काढून टाक. तू आम्हाला मरणाच्या, पापाच्या, सैतानाच्या सत्तेपासून मुक्त केलं आहेस. पुनरुत्थानाच्या द्वारे तू मोठा विजय आम्हाला दिला आहेस. प्रभू, त्या विजयामध्ये वाटचाल करण्यास आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तू आम्हाला धीर दे आणि पुनरुत्थानाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज घेण्यासाठी प्रभू आमचं तू सहाय्य कर. आमच्यामध्ये जे निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, त्रासात आणि संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयास्थानासमोर उंच करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांच्या सर्व अडचणी, त्यांच्या सर्व समस्या तू दूर कर. प्रभू, आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांचं सहाय्य कर, त्यांचं मार्गदर्शन कर. त्यांच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी आशीर्वादाचा दिवस कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं ठरावं अशा प्रकारचा अनुग्रह तू कर. प्रभू, 31 ऑक्टोबरला संपूर्ण जगामध्ये धर्मसुधारणा दिवस, रेफॉर्मेशन डे साजरा होत असताना आम्ही तुझे उपकार मानतो की मार्टिन लुथर यांना तू जो मोठा दृष्टांत दिला आणि सर्व प्रकारच्या बंधनातून त्यांना तू मुक्त केलंस आणि जी चळवळ त्यांनी सुरू केली त्या चळवळीचा आम्ही एक भाग आहोत. प्रभू, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही या धर्मसुधारणेचा अनुभव घ्यावा. आमच्या स्वतःच्या मंडळीमध्ये जर कोणत्या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर प्रभू त्या थांबवण्यासाठी, त्यावर विजयी होण्यासाठी आम्हा सर्वांना तू मदत कर. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना पुन्हा एकदा तू एकत्र आण. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर
देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. सुवंद्य देवा परत स्तवा हो त्याला खालीवर तो पाप पुत्र आत्मा जा त्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजचा संदेश, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली ना? मग उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.